कसे आहात तुम्ही सर्वजण? मस्त ना मजे? तर आम्ही पण छान आहोत. तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे रुपाली सतीश वाघ. आणि स्वागत आहे पुन्हा एका नवीन छानशा अशा व्लॉगमध्ये. सो व्लॉग करायचं कारण असंच की खूप दिवसानंतर म्हटलं चला आज डेली रुटीन व्लॉग तुमच्यासोबत शेअर करावा. सो आज आहे संडे आणि 9 फेब्रुवारी आहे. तर डेट पण सांगितलं मी. तर आमच्या इथं ना असं थोडंसं घोळ झालेला आहे. काल जरा ना पाणीच बऱ्याच दिवसाचं पाण्याचा प्रॉब्लेम होतो आहे. तर तुमच्या इथं पण होतो आहे की मला नक्की कमेंट्स करून सांगा. तर पाणीच आलं नाही आणि ॲक्च्युली असं एक दिवसाआडच पाणी येतं आमच्या इथं, पण ते पण आलं नाही आणि खूप प्रॉब्लेम आला. आणि रात्री थोडंसं सोडलं त्यांनी पाणी, पण इतकं कमी सोडलं की म्हणजे झालंच नाही पुरेसं आम्हाला. मी आता टाकीत पाणी लावलेलं आहे कारण की टाकीत पाणी नव्हतं. खालच्या टाकीतसुद्धा पाणी नाही आहे आमच्या इथं. तर इथं हे पण नाही आली जातं तरी अर्धी झालेली आहे टाकी. सो टाकीमध्ये आता मी पाणी सोडून दिलेलं आहे. आणि पाणी ना म्हणजे इतकं स्टोरेज झालेलं नाही आहे. काल आम्ही कपडे वगैरे पण कोरडे ठेवलेले होते आणि आज संडे असल्यामुळे सगळे उशिरा पण उठलेत. आणि मी लवकर उठून थोडंसं 8 वाजता तरी उठले मी, आणि बाकीचे हे सगळे उशिराच उठलेत. श्रेयाचा क्लास होता सकाळी ॲक्च्युली, तर त्यामुळे सकाळीच मी उठले होते आणि हे पण तिला सोडून आले. तर त्यामुळे काय झालं, त्याच्यानंतर इतकीच गाढ झोप लागली की सगळे 8 वाजताच उठलेत. आणि उठल्यानंतर मग मी बाकीची थोडीशी भांडी खरगटी काढून ठेवलेली होती रात्री पाणी नसल्यामुळे. तर मग मी सकाळी ती धुतलीत आणि त्यानंतर बाकीची माझी कामं आवरलीत. ॲक्च्युली आज दळण पण द्यायचं होतं. सो दळण वगैरे केलं आणि यांना म्हटलं दळण ठेवून या. आणि श्रेयाचा पण क्लास आता सुटेल, तर ती आता क्लासमध्ये तिला पण तसेच घेऊन येतील आणि दळण वगैरे ठेवून येतील. सो आता माझं चाललं आहे, मी आता कपडे धुवायला टेरेसवर आलेले आहे. पाणी वगैरे सोडलेलं आहे टाकीमध्ये. सो श्रेयाने ही फेअरवेलला साडी घातलेली होती माझी, पण आता पाण्याचा थोडासा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे मग आज मोजकेच कपडे धुणार आहे. सो आता इथं की कपडे वगैरे मी धुवून घेते. तर इथं टाकीत पाणी सोडलेलं आहे, अजून हे पण नाही आलेत खाली. सो डॅडी गेलेले आहेत गावाला. सो आता त्यांचे झाडांची देखरेख आम्हालाच करायची आहे. सो संध्याकाळी आता त्यांनी पाणी टाकलेलंच असेल. सो आज संध्याकाळी आम्ही पाणी टाकून देऊ. सो इथं गुलाबाच्या पाकळ्या बघू शकताय, छोट्या छोट्या कळ्या आलेल्या आहेत गुलाबांच्या, मस्त वाटतात. का त्या खिलतील त्यानंतर. तर चला मग ब्लॉग कंटिन्यू करत राहा. आता टाकी भरते, मी जाते खाली कपडे धुवून. चला कपडे धुवून आले आणि कपडे धुवून आल्यानंतर इथं साहेबांनी थोडासा किराणा सामान थोडासा संपलेला होता, तो घेऊन आलेले आहेत. आता तो मी थोडासा भरून देते. आणि शिवनी इथं काही पण घेऊन येते. पास्ता घेऊन आलेले, त्यात निघाला किती पास्ता तो बघा. आता ट्रॉफी शेपमध्ये, आणि हिचं काय पोट भरणार आहे. काही घेतात आणि तो किती महाग पण किती हिला आहे. 32 किंमत आहे त्याच्यावर बघ, 32 रुपयाला. काय ते फालतू की काही पण आहे. इप्पी पास्ता काय तो पास्ता आहे त्याच्यामध्ये. हां काही घेऊन येतात, काही राहत पण नाही त्याच्यामध्ये. सो आता मी इथं डाळ वगैरे भरून घेते आणि यांना देते पास्ता करून. श्रेया आली क्लासमधून आणि थोडंसं हेल्प करते मला झाडू मारायला. थोडंसं आवडते. तसं मी आवरून गेले होते घरातलं सगळं, दळण केलं होतं, फक्त थोडंसं दळणाचं होतं थोडंसं, आणि मोटर चालू केली होती मी, बस हे बॅस. तर आता हे मी भरून घेते. हे केकचं पातेलं आहे. तुम्ही म्हणशाल काळं का, हे चुलीवर मम्मीने त्यांनी त्या दिवशी ना भाजी केली होती, त्या दिवशी काही शूट करता आलं नाही, तब्येत बरी नव्हती माझी. त्यांनी चुलीवर मटणाची भाजी केली होती, त्यामुळे ते इतकं काळं होऊन जातं ना, त्यामुळे आम्ही हे चुलीवरच वापरतो जास्त करून. आणि नाहीतर केक करायला बघा, तर हे शक्यतो फक्त आम्ही चुलीवरच यूज करतो, मटणाची भाजी वगैरे काही करायचं असेल तर. आणि नाहीतर मग केक, मी केकला जास्त करून वापरते आणि चुलीवर भाजी वगैरे बनली तर. सो आता इथं मी सगळं भरून घेते, तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करत राहा. काय पास्ता आहे बाई, हां काय पास्ता खाती हट. काय ना एवढा मसाला, काही पण खाता. हे ट्रॉफी खाऊ ना, ट्रॉफी आणा, अंडा नका आणू.
तरी पण यार काय घडवतात, हे घडवायचेच पैसे घेतलेले सगळे. हे घडत हा नाही तर काय, घडवायचेच पैसे घेतात. ही झाली शिवण्याची ट्रॉफीवाला पास्ता. काय माहिती कसा लागतो. याचा आहे रंगीबिरंगी पास्ता, तिरंगा पास्ता. चांगला आहे. हा हे बरं चांगलं लागल. हा लाडू चांगला लागत नाही, भाजी चपाती चांगली वाटत नाही. हा चांगलं आहे. सो यांचं चाललंय परत आज कम्प्युटरचं काम. सो त्याला स्पीकर नव्हता तर स्पीकर ते बसवत आहेत. त्याला जो होम थिएटर आहे ना, हा स्पीकर त्याला लावणार आहे. तर आता जुगाड करताय पैसे वाचवायचे काम. हा ना, पुण्यात जावं लागेल ना, मग त्यासाठी आता असं इंजिनियर दिमाग आहे ना तो लावतील. सुट्टी अशी वायाने जायची, सुट्टीमध्ये काही ना काही होतंच आमचं, वायाने जात सुट्टी. परत आता उद्यापासून आहेच मग ऑफिस. सो चला तर आता यांचं चाललंय, मी माझं आवरून घेते कामं आणि मग मी भाजी करायला लागेल. आधी डाळ आहे, थोडंसं डाळ भात वगैरे लावून देते. तर आज मी बनवत आहे मेथी मटर मलाई पनीर. सो अशा सगळ्या काही व्हेजिटेबल्स अवेलेबल होते. म्हटलं चला आज ही डिश एक करून बघावा आणि तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावा. सो आता मी इथं मेथी घेतलेली आहे, 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. आणि त्यानंतर एका पॅनमध्ये मी घेतलेले आहे तिथं दालचिनी, काही 4-5 असे मिरे घेतलेले आहेत आणि बडीशोप घेतलेले आहे. त्याचबरोबर आपल्याला घ्यायचं आहे 2 इलायची. सो इतकेच खडे मसाले आपल्याला 1-2 मिनिटं असे तव्यावर भाजून घ्यायचे आहेत. तर लगेच त्यामध्ये थोडंसं हाफ बटर मी इतकं घेतलेलं आहे. थोडंसं बटर आपल्याला त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि उभा चिरून घेतलेला असा कांदा मी त्यामध्ये ॲड केलेला आहे आणि भरपूर असे काजू घेतलेले आहेत. काजूमुळेच ह्या भाजीला इतकी छान अशी टेस्ट पण येते आणि जी ग्रेव्ही जी आहे ना, मलाईयुक्त ग्रेव्ही, हॉटेलसारखी ग्रेव्ही काजूमुळेच एकदम छान लागते आणि नक्की ट्राय करून बघा तुम्ही. सो इथं आपल्याला हा कांदा आहे 2-3 मिनिटं आपल्याला छान सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर आता कांदा आपला मसाला जो रेडी होतोय तोपर्यंत आपण इथं पनीर कट करून घेऊयात. सो पनीरचं तुम्ही तुमच्या पद्धतीने हवे तशा आकारात तुम्ही पीस कट करू शकताय. सो इथं मी ट्रायंगल शेपमध्ये थोडासा कट करून घेत आहे. जर छान वाटतं भाजीमध्ये, नाही का, हॉटेलसारखी अशी टेस्ट येते आणि बघताना पण छान वाटतं असं. सो मी अशा पद्धतीने कट करते. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही मोठ्या आकारात सुद्धा कट करू शकता. अशा भाज्यांमध्ये नाही का थोडेसे मोठ्या आकाराचे पनीरचे पीसेस ठेवायचे, छान वाटतात. तर आता इथं पनीरचे पीस आपले कट करून झालेले आहेत. सो इथं मसाला सुद्धा छान असा आपला भाजून झालेला आहे. तर लगेच आता आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. तर इथे मसाला सर्व प्लेटमध्ये मी काढून घेतला. आता हा पूर्णपणे थंड झाला की मिक्सरमध्ये याची फाईन अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. सो आता मसाला एका साईडला ठेवून देणार आणि एका साईडला त्याच पॅनमध्ये आपल्याला थोडंसं ऑइल ॲड करून आपल्याला त्यामध्ये पनीरचे जे क्यूब आहे ते सोनेरी रंगाचे होईपर्यंत छान असे परतून घ्यायचे आहेत. सो तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा अशा प्रकारची भाजी, मेथी मलाई मटर पनीर. सो मस्त आहे आणि नाव ऐकूनच तुम्हाला कळणार का भाजी कशी बनणार आहे. तर खरंच खूप एकच नंबर लागते भाजी, नक्की ट्राय करून बघा. आणि मेन म्हणजे सांगायचं उद्देश असा की आपण दरवेळेस एकाच पद्धतीने मेथीची भाजी वगैरे खात असतो घरामध्ये. तर एकच मेथीची भाजी पण ती वेगवेगळ्या पद्धतीने जर करून खाऊ घातली तर सगळेजण घरातले खुश होऊन जातात. सो आमच्या साहेबांना फार आवडतं असं, म्हणजे एकच भाजी किंवा पत्ताकोबी जर असला तर तो असा वेगवेगळ्या पद्धतीने दरवेळेस करून खाऊ घातलं तर जरा बरं वाटतं खाताना. नेहमी त्याच पद्धतीने कंटाळून जातात त्यासाठी अशी जुगाड करावं लागतात घरामध्ये. तर इथं मी पनीर बघू शकता छान अशी गोल्डन मस्त असे फ्राय झालेले आहेत. तर आता ते लगेच आपल्याला थोडंसं गुणगुणं पाणी घ्यायचं आहे आणि त्या गुणगुण्या पाण्यामध्ये थोडंसं मी मीठ ॲड करून घेतलेलं आहे. त्या पाण्यामध्ये आपल्याला सर्व जे पनीर जे आहे मस्त असे फ्राय करून त्या पाण्यामध्ये टाकून द्यायचे आणि मस्त ते सॉफ्ट राहतात.
खरं पाण्यामध्ये टाकण्याचं कारण हेच की पनीर जे आहेत ते भाजीमध्ये जेव्हा आपण टाकू तर ते मस्त असे सॉफ्ट राहतील, तर त्यासाठीच गुणगुण्या पाण्यामध्ये ॲड करायचे आहेत. तर आता इथं मी मेथी घेतलेली आहे. सो मेथी आपल्याला इतकी मोठी नको आहे भाजीमध्ये, कारण की मेथी मलाई मटर पनीरचं बनणार आहे. सो त्यासाठी आपल्याला ही काय करायचं आहे, कट करून घ्यायचं आहे. शक्यतो घेताना जरासं थोडंसं निवडताना फक्त ओनली ऑन पानच घ्या, दांडीचा भाग आहे तो घेऊ नका. सो मी इथं मेथी छान अशी कट करून झालेली आहे आणि मसाला सुद्धा आपला छान असा थंड झालेला आहे. सो मसाल्यामध्ये मी ॲड करण्यासाठी पनीरचे 2 क्यूब घेतलेले आहेत. तर पनीर ॲड केल्यामुळे भाजीला एकदम लेवलचा असं रेस्टॉरंट स्टाईल असं एकदम टेक्स्चर येतो भाजीची. जी ग्रेव्ही जी स्मूथ असं मलाईसारखं असं एकदम छान असं टेक्स्चर येतं. तर त्यामुळे नक्की ते पनीरचे 2 क्यूब ॲड करून घ्या आणि स्मूथ असं बॅटर नाही आपला मसाला स्मूथ असं दळून घ्यायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. सो इथं मसाला बघू शकता खूप छान असा स्मूथ दळून झालेला आहे. तर लगेच आता आपल्याला भाजी टाकून घ्यायची आहे. तर इथे मी कढईमध्ये घेतलेलं आहे तेल, तेलामध्ये थोडंसं जिरं ॲड करून घेतलेलं आहे. जिरं ॲड केल्यानंतर भरपूर असा लसूण असा बारीक छान असा कट करून घेतलेला आहे. सो तुम्ही ह्या ठिकाणी अद्रक लसूण यूज केलं तरीही चालतं, अद्रक लसूणची पेस्ट. तर मी इथं लसूण घेतलेला आहे आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, उभ्या आकारात घेतलेल्या आहेत. थोड्याशा नॉर्मली मध्ये असा कट मारून घेतलेला आहे. तर आता 1-2 मिनिटं आपल्याला याला सोनेरी रंगाचं होईपर्यंत असं परतून घ्यायचं आहे. सो इथे लसूण छान असा आपला सोनेरी रंगाचा झालेला आहे. तर इथं आपल्याला लगेच त्यामध्ये मेथी ॲड करून घ्यायची आहे, मस्त स्वच्छ धुतलेली मेथी. आणि त्यानंतर फ्रेश हिरवे मटार मी तिथे ॲड करून घेतलेले आहे. सो इथे तुम्ही मटार स्किप करू शकताय, तुम्हाला जर नसेल आवडत मटार तर तुम्ही इथे स्किप सुद्धा करू शकताय. सो इथे भाजी 1-2 मिनिटं छान अशी परतून झाल्यानंतर त्यामध्ये काही मसाले थोडेसे बेसिक आपल्याला ॲड करायचे आहे. तर 1 चम्मच भरून मी इतकी धना पावडर घेतलेली आहे. त्याचबरोबर अर्धा चम्मच असा इतका गरम मसाला घेतलेला आहे घरचा. आणि त्याचबरोबर 1 चम्मच भरून मी इतकं किचन किंग मसाला मी इथं ॲड करून घेतलेला आहे. आणि आता हे मसाले आणि भाजी छान अशी एकजीव करून घ्यायची आहे. 1-2 मिनिटं छान असं परतून घ्यायचं आहे. तर 2-3 मिनिटं भाजी छान अशी परतून झाल्यानंतर आपल्याला आपण जी प्युरी तयार करून ठेवलेली ती मसाल्याची होती त्या मेथीच्या भाजीवर आपल्याला पूर्णपणे टाकून घ्यायची आहे. आणि त्यामध्ये थोडंसं पाणी तुम्ही ॲड करून घ्या. तर मसाल्याच्याच भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करून घेतलेलं आहे आणि छान असं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे सगळी जी ग्रेव्ही. आणि पनीर आपल्याला लगेच ॲड करायचं नाही, 1-2 मिनिटं आपल्याला ही भाजी छान शिजू द्यायची आहे. लास्टलाच आपल्याला पनीर ॲड करायचं आहे. सो इथं मी थोडंसं चवीनुसार मीठ ॲड करून दिलेलं आहे. सो आपण थोडासा मसाला हे करताना थोडंसं नॉर्मली मीठ ॲड केलेलं होतं, त्यामुळे थोडंसं मीठ टाकताना जरा जपून थोडंसं टाकायचं. सो इथे डाळ भात पण रेडी झालेला आहे. आता डाळीला मी थोडंसं सरसं करून घेते आणि त्यानंतर त्याला तडका मारून घेणार आहे. आता इथे एका साईडला आपली भाजी जी आहे बघू शकते शिजते. तर थोडीशी नॉर्मल भाजी शिजली की त्यानंतर मग हे पनीर जे आहे मी ते पनीर ॲड करून देईल त्यामध्ये, म्हणजेच की शेवटी ॲड करायचे, कारण की काय होतं पनीर मग नंतर रबरसारखं होऊन जातं. आता बघू शकताय पाण्यात टाकल्यामध्ये अजून पण सॉफ्ट आहेत, थोडंसं गुणगुणं पाणी असल्यामुळं. सो आता मी डाळीला तडका देऊन घेते. सो फायनली आपली भाजी बघू शकता रेडी झालेली आहे. आणि असंही मेथीच्या भाजीला फार काही जास्त वेळ लागत नाही, पटकन शिजते. आणि इथं भाजी मस्त ग्रेव्ही तुम्ही बघू शकता किती छान अशी क्रीमी ग्रेव्ही तयार झालेली आहे. आणि फायनली पनीर सुद्धा मी ॲड करून दिलेलं आहे. पनीर ॲड केल्यानंतर जास्त वेळ आपला गॅस चालू ठेवायचा नाही, तो इथं लगेच मस्त गरमागरम वरतून मस्त असा गावरान तुपाचा तडका देऊन द्यायचा आहे. तडका देताना थोडंसं मी काश्मीरी लाल पावडर आहे तर ती थोडीशी ॲड केली, त्याच्यामुळे खूप छान येतं टेस्ट पण. आणि मस्त अशी फायनली आपली भाजी रेडी झालेली आहे, मेथी मटर मलाई पनीर. तर ग्रेव्ही तुम्ही बघू शकताय, नक्की ट्राय करून बघा, एकच नंबर भाजी लागते. सो गरमागरम तुम्ही याला नान करा किंवा तुम्हाला जे आवडेल तुम्ही पराठा करा किंवा साधी चपाती सुद्धा यावर खाली तरी एकच नंबर लागणार आहे. तर नक्की ट्राय करून बघा. सो मी आता साध्या सिंपल नॉर्मल छोट्या छोट्या आकाराचे अशी थोडेसे पराठेच करून घेणार आहे, नॉर्मली थोडेसे. सो आमच्या इथं थोडंसं मैदा हे जरा आवडत नाही साहेबांना, असं ते जास्त हे करत नाही, पुऱ्या वगैरे पण त्यांना नाही आवडत. सो ते म्हटले की साध्या चपातीच वगैरे कर, तर छान वाटतं. त्याच्यावर जर तुम्ही कुलचे वगैरे किंवा नॉर्मल आपली नान रोटी वगैरे असली तर ती जरी केली या भाजीबरोबर तर खरंच एकच नंबर लागेल. तर मी साधी छोट्या रोटीसारखं आकारात शेपमध्ये थोड्याशा छोट्याशा चपात्या करून घेत आहे.
तर आता यांचं आपण रिॲक्शन बघूयात भाजी कशी आहे काय माहिती, आणि मग नंतर तुम्ही ट्राय करून बघा. तर चला आपण बघूयात. खाताय तुम्ही? हा ना, किती भारी दिसते ना एकदम, ग्रेव्ही वगैरे तिची. काय माहिती मग कशी लागते. म्हणजे वेगळा मसाला, वेगळा सगळं वेगळं आहे. त्यात थोडंसं ते बडीशोप आणि दालचिनीचं जो हे येतं ना, ते मसाल्याचा तोच फ्लेवर आहे त्याच्यामध्ये, जास्त नाही आहे. जास्त गरम मसाला वगैरे काही ऍड करायचा नाही. तर तुम्ही पण ट्राय करून बघा, घरगुती आपली मस्त हॉटेल सारखी. काय म्हणता गाड्या त्याला, पनीर मलाई मेथी मटर तिन्हीचं कॉम्बिनेशन आहे. मटर आहेत ना, मटर खूप सध्या आता वाटाणे वगैरे त्यांनी भरपूर आणलेले होते आणि फ्रीजमध्ये मी स्टोरेज करून ठेवलेले आहेत. आता बऱ्याच वेळ टेन्शन पण राहणार नाही. शिव काय करते? शिवांना काहीतरी करते. सो चला तर मग या जेवायला. फायनली आमचे जेवण झालेले आहेत आणि हे बघताय TV. आणि शिवला दिलेलं आहे थोडंसं सम सोडवायला दिलेले तिला कॅरीचे, तर ती आता सम सोडवेल. मी थोडेसे भांडी वगैरे आवरून येते आणि तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करत राहा. सो फायनली सगळे काम आवरून झालेले आहेत. किचन ओटा पण क्लीन झाला आहे आणि सगळं आवरत 2:30 वाजून गेलेले आहेत दुपारचे. आणि हे सुट्टीच्याच दिवशीचा असा टायमिंग असतो. सुट्टीच्याच दिवशी थोडासा असं उशीर होतो, बाकी इतर वेळेस तर आमचं लवकरच होतं. मम्मी डॅडींचं आमचं जेवण वगैरे दुपारी 12:30पर्यंत होऊन जातात. आणि होते चला, जवळजवळ सुट्टीच्या दिवशी चालूच असतं, थोडंसं उशिरा उठतोच सुट्टीच्या दिवशी. सो आता माझे सगळे काम आवरून झालेले आहेत. थोडासा केक लावलेला आहे मी श्रेयासाठी, कारण तिचे आता थोडेसे फायनल एक्झाम आता जवळच आलेले आहेत म्हणलं. आणि मी अशी पण नेहमी करतच असते मुलांसाठी खाण्यासाठी, तर तिला थोडंसं चांगलं खायला, ते म्हणतं ना पोट जर आतून खुश असलं ना तर मग अभ्यास पण चांगला होतो. तर ती मला 2-3 दिवसापासून म्हणत होती, मम्मी तू लास्ट टाईम तो गव्हाच्या पिठाचा केक केला होता ना, मला तसाच करून दे. तर आता ऑरेंज तर नव्हतं माझ्याकडे, पण मी साधा सिंपल असा गव्हाच्या पिठाचा केक केलेला आहे चॉकलेट फ्लेवरमध्ये. तिला आता लावून दिलेला आहे. ती गेलेली वरच्या घरामध्ये अभ्यासाला, कारण की इथं शिवणने अभ्यास तिला करूच येणार नाही, सध्या कोणीच नाही आहे. तर डॅडी पण गावाला गेलेले आहेत आणि मम्मी आहेत फक्त, त्या TV वगैरे बघतात. आणि श्रेया मग पाठीमागे बसून अभ्यास वगैरे तिचा चालू आहे. सो ती जेवायला पण आलेली नाही. तिने ते पास्ता सकाळचा खाल्लेला आहे दोघींनी, त्या दोघी जेवल्याच नाही. हे आणि मीच जेवले. आणि मम्मीला वरती पाहिजे होतं, त्यांना म्हटलं होतं या खाली, पण त्या म्हटल्या की मला वरती दे जेवण. मग त्यांना जेवण वरती देऊन दिलं. आम्ही पण जेवण करून सगळं काही आवरून झालेलं आहे. आणि जे दुपारचं सगळं असं आवरून आहे ना, ते दुपारचं असं पडायला ना इतकं म्हणजे सुख आहे ना यार, हे सुख कुठंच आहे. सगळ्या लेडीजचं आहे, म्हणजे नाही का थकून दुपारचं जे पडायचं आणि नंतर परत दुपारची सगळे कामं, रात्री स्वयंपाक करून परत ते रात्री असं झोपणं ना, हे सुख खरंच कुठं नाही. बरं देवानी झोप दिली म्हणून नाही का यार, आराम होतो तेवढाच. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करत राहा. कसं वाटतंय तुम्हाला मला नक्की कमेंट्स करून सांगा. केक झाला की मी तुम्हाला नक्की दाखवते आणि श्रेयाचं रिॲक्शन पण बघते कसं आहे, कारण की तिला माहिती नाही मम्मीने केक लावला आहे. तिला वाटलं मम्मीला भरपूर काम असतं सुट्टी दिवशी, त्याच्यामध्ये जास्त काही बोलत पण नाही मला. पण बघूयात, तिला मी नंतर सांगेलच. ती येईलच थोड्या वेळाने खाली, तर मी तिला दाखवेल केक. तर चला मग तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करत राहा. केक बघू शकताय, शिवण्याचं रिॲक्शन. शिवण्याला कसं वाटतं, कधी खाऊ. श्रेयाला माहिती नाही अजून दीदीला. सो आता केक आपण, टूथपिक कुठे टाकली शिव? टूथपिक होते ना, कुठे येते सगळ्यांना टूथपिक जाय. सो मला झोप लागते, पण म्हणलं आता चेक करून बघूया टूथपिक. मी थोडासा मोठ्याली टूथपिक आहे आपल्याकडं. मम्मा ते काल खायचंय, ते चिकनचं नाही धुतलेलं आहे आतमध्ये, मला वाटतं अजून आहे बाकी अजून शिजायचं. सगळं लक्ष दे. चल, केक थोडासा बाकी थोडंसं मी टूथपिकने चेक करून बघितला. थोडीशी झोप लागत होती. शिवण्या इथे श्रेयाने चल कधी खायचा. तू पाय दाब माझ्या आधी. चल माकडे, ए माकड बघू दाखव. हे काय तुझ्या डोक्यात? काही नाही. यांना शाळेमध्ये वाटलेत मेडी. संडेला लावायचं. अरे पण त्यासाठी पाहिजे ना डोक्यामध्ये काही. डोक्यात तुझ्या काहीच नाही, तुझं क्लीन आहे सगळं डोकं. हे असं आहे का टिकणार आहे तुम्हीच सांगा. मेकअपचं प्रोडक्ट्स, काल आयलायनर तिला श्रेयाला लावलं आणि ह्या बाईनी
आयलायनर काय केलं बाळा तू लायनरचं? सांडून ठेवलं नाही ना? सांडून ठेवलं, सुकलं असेल. आणि त्याचं ते सिल्वर कलरचं लायनर होतं बघ, ते तिकडच्या किचनच्या खिडकीत पडलेलं आहे ना, हे की नाही? आणि हे बघा, हे नेल पेंटचं आता सांगा, मी ह्यासाठी ड्रेसिंग टेबलला लॉक लावलेला आहे की ह्या पोरी काय करतात, उद्योग करतात माझे सगळे मेकअपचे प्रोडक्टचे. आता इथं बघा हे काय, आता काय गरज आहे बघा, आता कशी काय नेल पेंट लावून देणार आता ही माझ्या पायाला. सरक पाय फार बघ, काय लावली का बरोबर? काय लावलं की नाही तर मला बघ. काय केलं तू शिव? अगं काय अवतार करून दिला माझ्या पायाचा तू. ही वाट बघते तिची आली की नाही. आली का? बिलकुल नाही. तिला माहितीच नाही ना केक बनलेला आहे तिच्यासाठी. आणि तिचे केक कट्स करून ठेवलेले आहेत. एक नंबर लागतो गव्हाच्या पिठाचा. नक्की ट्राय करा खरंच. हां बघू शकता. सरप्राईज आहे तिला म्हणतो यासाठी. Your favorite tasty. श्रेया गॅस कमी कर. मग भिकारी त्यासाठीच बोलत होते ना तुला मी. संत्री का मध्ये? नाही, खाऊन बघ. पण संत्री नाही, मैदानी आहे ना, आता आहे ना, गव्हाच्या पिठाचंच आहे. श्रेयाचा फार फेवरेट केक आहे. आणि माझं कोण चांगला झाला का? एकदम मस्त आहे ना. थोडंच करते अरे थोडं तुमच्यासाठी तुम्हीच खाणार. शिवण्याचे 3 पीस ऑलरेडी खाऊन झालेले आहेत. हा 3 खाल्ले, तू खा. तुला जितका खायचं तितका खा तू. मम्मी आणि पप्पांचे आईला देऊन एक शिव, आईला एक देऊन. हा ते आणि हे तुझे, हे दोन तुझे, गव्हाच्या पिठाचे आईला समजाय. हे 2 तुझे, 2 पप्पाचे आणि आम्ही दोघं. किती खुश होऊ राहिले खाऊन. तिला लय आवड, तिला खूप आवडतं हा केक. तिचा सगळ्यात जास्त फेवरेट केक हा. ती माझ्या बर्थडेला हाच केक करत नाही. गव्हाची पिठाचं आहे. आणि खाताना किती छान वाटतं ना, सॉफ्ट वाटतं एकदम. आणि झटपट पण बनतो, काहीच वेळ लागत नाही केक बनवायला. बापाला बॉक्स फक्त इथे ते ऑरेंज नाही भेटलं बापांना. दिलं बेटी आईला. आता बस आता दिदीला राहू दे. काय गोल नप्प्या नाही ना, असं नाही करू शिव असं नाही करायचं. नाही असं तिला तुझं मग तुला मी आधी भरलेलं दिला ना. तुला आज यांचा आता मिटू द्या जरा. नाही तर ही काय कर, हीच खाऊन गेला आणि तिला देणार नाही. श्रेया तू तुझे पीस उचल. शिवण्याला ओरडा जरा. हालत पण नाही आपल्याकडून. असं राहत पप्पाकडे दे. किती बनवलं नाही असं असतं. अरे मी बनवल परत, नंतर बनवून देईल बनवून परत. बघा हे दोघं चष्मीस. आणि माझे डोळे अजून चांगले आहेत भाई. मी सगळं काही खाते, घरातलं सगळं काही खाते. श्रेया काहीच खात नाही. तर यांचे पण डोळे बघू शकताय. आणि श्रेयाचे पण डोळे बघा, दोघांनाही चष्मा लागलेले आहेत. चष्मेवाले झालेत. सो चला आता केक वगैरे खाऊन झालेला आहे. मस्तपैकी मस्त केक एन्जॉय केला. आणि अजिबात एकही स्लाईस राहू दिलेली नाही. शिवण्याने म्हटलं की मी शिवण्या बाहेरून आल्यानंतर मी केक खाईल. तर शिवण्याने अशा ठिकाणी लपवलेला आहे ना तिचा केक, तर तो सापडणारच नाही लवकर कोणाला. आणि चला तर आता आम्ही चाललो आहोत बाहेर. अचानक सडनली प्लॅन झालेला आहे. दुपारचे वाजलेले आहेत, आता संध्याकाळ झाली, ऑलमोस्ट 4:30 झालेले आहेत. आणि शिवण्या खूप हट्ट करत होती, पप्पा खूप दिवस झाले कुठे बाहेर गेलेलं नाही आहे. तर ते म्हणत होते की गार्डनला चला. तर हे म्हणते चला आपण तिला गार्डनला फिरून आणू.
सो आमच्या इथे एक डायनासॉरचं गार्डन वगैरे आहे. सो जास्त जवळ नाही, थोडंसं लांबच आहे आमच्या घरापासून. पण बघूयात, जाऊयात ते गार्डन. तुम्हाला पण मी दाखवते थोडंफार, नॉर्मली छोटीशी क्लिप थोडीशी दाखवणार आहे. तर शिवांना आता बघा किती एक्साइटमेंट आहे. आणि आता रेडी होते, मी सुद्धा रेडी होते, पटकन ड्रेस घालते. तर चला मग गार्डन मी तुम्हाला दाखवते कसं आहे. सो फायनली आता मी रेडी झालेले आहे आणि श्रेया घरी अभ्यास करणार आहे. थोडंसं वेगळंच वाटतंय खरं तर. हे काय हे तुला काय कळणार, तर असं वेगळंच वाटतंय कारण की तिच्या आता 10वी आहे. पण ही जास्त मागं लागलेली होती, त्याच्यामुळे हे म्हटले चल थोडंसं खूप दिवस झालेले बाहेर पण आपण गार्डनला वगैरे आता बरेच दिवस झाले आम्ही जात पण नाही जास्त आता एवढं. तर हे म्हटले चल थोडंसं हिला फिरून आणूयात. तर चला मग आमच्यासोबत तुम्ही पण गार्डनमध्ये. तर नवीन गार्डन तुम्हाला दाखवणार आहोत. चष्मेवाली बाई जे तुम्ही पहिल्या ब्लॉग मध्ये बघितले पण तुम्ही नाही बघितलंय कारण की ते खूप जुनं आहे. मतलब आम्ही पहिले पण गेलेलो, आज पण चाललोय त्या गार्डनला. चला ते बघा ते काय करतात माहिती का, तिकडे गार्डन जातात. विशाल डायनासोर गार्डनला आपण नाही तिकडे होतो. तुमचे फोटो काढले ते बघ मी ते तिथं तिला फिरून आणणार. तिथं नाही, एवढं लांब नाही, इतक्या लांब नाही. ते माहिती कुठे? हा माहिती, पिंपळे गुरवला. आम्ही मागच्या वेळेस आमच्या ते जॉईंट पेन्स होतं ते त्यावेळेस कोणाचा बर्थडे होता, श्रुतीचाच बर्थडे मला वाटतं होता. तर त्यावेळेस आम्ही ते डॉक्टरकडे गेलो होतो ना, तर त्या साईडलाच आहे ते गार्डन. आम्ही भोसरीच्या थोडंसं पुढे जास्त नाहीये. तर चला मग तुम्ही पण चला आमच्यासोबत. सो फायनली पोहोचलो आहोत आपण डायनासोर पार्कमध्ये. सो डायनासोर पार्क खरंच खूप छान आहे. सो इथं सध्या आता न्यू डेव्हलप झालेलं आहे, म्हणजे चौपाटी टाईप असं थोडंसं केलेलं आहे. लास्ट टाइम आम्ही जेव्हा आलो होतो तर त्यावेळेस तर काही नव्हतं. सो आता भरपूर अशी डेव्हलपमेंट झालेली आहे. सो आता इथं असं हो झाला की इथं तिकीट काउंटरवर डायरेक्ट ऑनलाईन पेमेंट वगैरे चालत नाही. तर ते म्हणतात कॅश तुम्ही घेऊन या आणि ते पण सुट्टे पैसे पाहिजे त्यांना, म्हणजे नाही का सुट्टे आणा सगळ्यांनी. आणि तिथं जर कोणाकडे जर सुट्टे पैसे वगैरे मागायला गेलं तर कोणी नाहीच म्हणतं, सगळेजण नाही म्हणत होते. मग हे गेले ATM मधून, मग तिथून पैसे वगैरे काढून आणले आणि तिथं गेल्यानंतर फायनली त्यांनी तिथं तिकीटच्या लाईन मध्ये उभे राहिलेत. सो इथं भरपूर अशी डेव्हलपमेंट झालेली आहे. आम्ही जेव्हा न्यू ओपनिंग झाली तर त्यावेळेस आलो होतो. सो त्यावेळेस व्लॉग वगैरे केला नव्हता, तर त्यावेळेस भरपूर उशिरा पण आलो होतो. सो ही आहे एंट्री आणि फायनली आज तुमच्यापर्यंत व्लॉग पोहोचवणार आहे तर डायनासोर पार्कचा. सो इथं हे लाईन मध्ये उभे होते आणि शिव हट्ट करायला लागले होते मला. काय काय घेते शिव? कॉटन कॅन्डी. हा, शिव मागत होते कॉटन कॅन्डी आणि आम्ही इथं उभं होतो. तर कोणी सुट्टे पैसेच देत नव्हतं आम्हाला. फायनली यांचं झालं, तिकीट काढून आलो आणि त्यानंतर आम्ही फायनली डायनासोर पार्क मध्ये आलो. एंट्री केली. मस्त असं डायनासोर पार्क होतो. आणि जेव्हा लास्ट टाइम आलो होतो त्यावेळेस एकच डायनासोर होता, आहे की नाही शिव? कारण की नाही तर पहिले एकच डायनासॉर होता आणि त्याच्या बाजूला होता ना तिथं सुपरमॅन्स होते. सो आम्ही गार्डनमध्ये पोहोचलो आहोत आणि आता जस्ट आता लुक नाही दाखवणार तुम्हाला गार्डनचं, कारण की काय आहे संध्याकाळी ना लाइटिंग वगैरे जेव्हा लागतील ना तर त्यावेळेस हे गार्डन आहे ना एकच नंबर दिसतं. मी तुम्हाला दाखवेलच नंतर. हो, ते जुन्या टाईममध्ये नाही, मामा आला होता त्यावेळेस केलं होतं आपण, तिकडे फोटोज काढले होते. तर असं गार्डन आहे, बघू शकताय. तर लाइटिंग लागतील ना मग तेव्हा छान दिसेल, मी तेव्हा दाखवते. तर आता आम्ही गार्डन फिरून घेतो, थोडंसं बसतो. ना फोटोशूट वगैरे पण होतात. इथे छोटंसं बेबी और किती क्यूट आहे, मी तुम्हाला दाखवते. तर म्हणजे ऑल असं मॅटर्निटी शूट वगैरे, म्हणजे नाही का. आई किती क्यूट आहे, वाव किती क्यूट शूट चालले, फोटोशूट्स. वाव किती प्रिटी आहे ना. सगळे असं फोटोशूट्स वगैरे चालू आहे. छोटे छोटे बेबीजचे असे बैलगाड्यावर फोटोज वगैरे. तर कसं क्यूट वाटतं यार. त्याला आपल्या टायमाला नव्हतं, म्हणजे असं नाही का. तर हे असे डायनासोर, म्हणजे याला हे डायनासोर गार्डन म्हणतात. तिथे एक मोठा डायनासोर आहे आणि इकडे असे छोटे छोटे. तर हे लाइटिंग जेव्हा लागतील ना, आता तिथे जे लाइटिंग वगैरे रात्रीला लागतील ना मग त्यावेळेस मी तुम्हाला दाखवते. थोडंसं अंधार वगैरे पडलं का. फक्त इथे ना मुलांना फक्त झोके वगैरे खेळण्यासाठी
आता केलं आहे की नाही काही माहिती नाही, मला वाटतं आहे वाटतं त्या साईडला. आम्ही ना विकासन आम्ही त्या साईडने एंट्री केली होती, त्यावेळेस तिकीट नव्हत्या हो, असंच आम्ही एंट्री केली होती. खूप छान वाटत होतं पण. सो चला तर मग आपण थोडंसं फोटोज वगैरे काढू लाईटिंगमध्ये. सो इथं ना एक डायनासोर होता, त्याच्या पोटातून ना शिडी होती आणि त्याच्या बोटाच्या 2 साईडला खिडके होते. अशा नाही, ते गोल होते खिडक्या आणि शेपटीतून स्लाइड होती, त्याला सरकुंडी बोलता. त्याच्या शेपटीतून मस्त स्लाइड करून यायचं आणि खूप मजा आली शिवला आहे ना शिव. ते पण मी 2 वेळा खेळून झालं, मला वाटलं अजून एकदा खेळू पण नाही, मी घाबरत होती ना, 2 वेळा खेळून झालं माझं. तर स्लाइड म्हणून बघा, शेपटीतून अशी स्लाइड त्यांनी काढलेली आणि खरंच खूप छान होतं. मुलांना फार आवडलं आणि संडे असल्यामुळे भरपूर अशी गर्दी होती. बस बस आता चल, नाही आता चल. त्यांनी म्हणजे एकच मस्त अशी जी सरकुंडी असती ना, ती डायनासॉरच्या रूपामध्ये केलेली आहे. जसं खालून जिना केलेला आहे आणि वरतून असं नाही का यायचं, शेपूट पासून असं स्लाइड करत यायचं. खूप छान, म्हणजे आयडिया खरंच खूप छान आहे बरं का. आणि मुलांना इंटरेस्टिंग असं खूप भीड पण झालेली, बघू शकता लाईन तिथं कितपर्यंत लाईन, इतकी गर्दी झालेली आहे. शिव पडशील इकडे, तर इतकी गर्दी झालेली आहे तिकडं. आणि शिवनी पण मस्त 2 वेळा एन्जॉय केला, मस्त गेली. काही जण तर रिटर्न येत होते, मस्त काही जण रिटर्न येत होते. हो, तर खरंच एकच नंबर आहे. आता आम्ही थोडंसं फिरतो अजून, संध्याकाळी थोडंसं अंधार पडलं का तर छान असं लाइटिंग वगैरे लागेल आणि ती लाइटिंग लागली की मग तुम्हाला पूर्ण गार्डनचं लुक दाखवू आणि मग त्यानंतर आम्ही घरी जाऊ. तर चला मग थोडंसं आता पुढं बघू अजून काय काय आहे. गरम व्हायला लागलंय पण. चढ ना. तू स्वतःहून ये ना, तू स्वतःहून ये.
दुसरीकडे जा, दुसरीकडे. किती ते मुलांचा उत्साह, आज संडे असल्यामुळे किती गर्दी आहे. शिवांना तर चष्मा पडायचा नाही तर. याच्यात लाइटिंग लागणार आहे आणि इथं मोर. मोर शिव कुठे गेली? शिव ए शिव बोला तिला. आपण इथे लपून, आपण इकडे लपून जाऊ. आम्ही इकडे लपलोय, ती आपल्या तिला वाटलं आम्ही गेलो कुठं तरी. चल इकडे इकडे. हा हा तिकडे पण जाऊ. इकडे म्हणजे मस्त गार्डन बनवलेलं एकदम नेचर असं मस्त. आलं का बसून राहायचं, एकदम भारी वाटतं. फुलं बघू शकताय. आणि हा मोर. नाच रे मोरा. हा पहिले होता. जा मोरावर, मोरावर नाच. गार्डनमधनं बाहेर आलो, पण शिवान्या म्हणते मला जम्पिंगवर खेळायचं आहे, सो ती जम्पिंगवर खेळते. सो फायनली गार्डन तुम्ही बघितलंच, खरंच खूप सुंदर गार्डन आहे. आणि हा कुठला एरिया आहे श्रेयाजवळ? पिंपळे गुरवचा एरिया आहे. तिथं डायनासॉर पार्क आहे आणि खरंच खूप छान आहे. तुम्ही नक्की या ह्या गार्डनमध्ये, खरंच खूप मस्त गार्डन आहे. तर आता आम्ही मस्त गार्डनमध्ये फिरलो. थोडंसं यांनी कोल्ड कॉफी घेतली होती आणि मी पाणीपुरी घेतली थोडीशी.
पण पाणीपुरी पण एवढी खास नव्हती, कोल्ड कॉफी पण इतकी खास नव्हती. सो आता आम्ही चाललो आहे घरी. श्रेया वाट बघते घरी. चला तर